नमस्ते सगळ्यांना, एमजी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज मी कोकणातले दडपे पोहे बनवते, गावाकडचे पोहे। तर हे पोहे घेतलेले आहेत। इथे मी एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे, थोडे शेंगदाणे घेतलेले, 2-3 मिरच्या चिरून घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतले, कोथिंबीर घेतलेली आहे, ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे आणि लिंबू घेतलेलं आहे। तर आपल्याला पोहे धुवून घ्यायचे। पोहे मी धुवून घेतलेले आहे, हे ठेवून घेऊया। गॅसवरती मी पॅन ठेवलेले, आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे। पॅन गरम झाले, तेल टाकून घेऊया। शेंगदाणे टाकूया। तेलामध्ये शेंगदाणे चांगले भाजून घेऊया, मस्त असे फ्राय करून घेऊया। शेंगदाणे मस्त भाजून झालेले, बघा खरपूस भाजून झालेले। काढून घेते मी। भाजलेले शेंगदाणे मी पोह्यांमध्येच टाकून घेते। मध्ये तेल आहे, कांदा टाकूया। मिरची टाकूया आणि कढीपत्ता टाकूया। कांदा असा फ्राय करूया, जास्त लालसर नाही करायचा, मध्यम थोडा फ्राय करून घ्यायचा। कांदा आपल्याला थोडाच फ्राय करून घ्यायचा आहे, असं लालसर नाही करून घ्यायचा। कांदा आपला चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे। इकडे आपण पोह्यांमध्ये, आता बघा ह्या पोह्यांमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकते, कोथिंबीर टाकते, ओलं खोबरं टाकते, लिंबू बिया काढले, काढून घेतलेले आहे, पिळून घ्यायचं याच्यामध्ये। हे सगळं मिक्स करून घेऊया आता। मस्त अगदी सगळं मिक्स करून घ्यायचं। आपला तडका झालेला आहे, ह्याच्यात टाकून घ्यायचा। मिक्स करायचा। दोन मिनिटांसाठी आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेले, पोहे आपले तयार झालेले आहे। सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं। दडपे पोहे आपले तयार झालेले आहेत, आता मी काढून घेते। ते दडपे पोहे तयार झालेले आहेत, खूप छान लागतात, तुम्ही पण करून बघा। आणि आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।